कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी आपल्या सर्वांकडून आपल्या मुख्याध्यापकांना विनंती करतो की आपल्या प्रमुख पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा। मी गोंजारी सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द या विषयावर बोलावे। नमस्कार। आज या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून अपर्णा माने मॅडमचा सत्कार करताना मला मनस्वी आनंद होत आहे। कलेक्टर मॅडम यांचा संघर्ष सांगायला गेलं तर त्यांनी एका ग्रामीण भागात राहून त्या ठिकाणी अभ्यास करून स्वबळावर जिल्हाधिकारी हे पद मिळवलं आणि आज त्या या ठिकाणी शासन सेवेत रुजू आहेत। मला आशा आहे की आपले पुणे शहर अपर्णा मॅडमच्या मदतीने नक्कीच प्रगतीचे मनोरे उभे करेल। मला माहित आहे की आपण सगळेच अपर्णा मॅडमच्या मार्गदर्शनासाठी थांबलेले आहोत। मी जास्त न बोलता त्यांना व्यासपीठावर सर्व मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवतो। प्लीज मॅडम या। नमस्कार। सगळ्यात आधी माझं संक्षिप्त पण पुरेसा असा परिचय करून दिल्याबद्दल गोंजारी सरांचे मनपूर्वक आभार। आणि मला खरंच इथे येऊन खूप छान वाटतंय। सगळ्यात आधी माझ्या मनात हा विचार आला की तुमच्या सगळ्यांकडे बघून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यापेक्षा काय वेगळे असतील बरं। खरंच या निमित्ताने का होईना क्रांतिज्योती सावित्रीबाई यांना मनापासून अभिवादन। बरं, आज मी इथे प्रमुख पाहुणी म्हणून जरी आले असेल तरी मी तुमच्या पुढे भाषण करणार नाही। मी आज तुमची मोठी बहीण म्हणून आणि तुमची मैत्रीण म्हणून तुमच्याशी गप्पा मारणार आहे। बरं, मला सांगा तुम्ही सगळेजणी कशा आहात? ठीक आहोत आम्ही। अरे वा, तुम्हाला असा आनंदात आणि शिक्षण घेताना बघूनच मला खूप छान वाटतंय। तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल ना, आपल्या महाराष्ट्रात असे कित्येक ठिकाण आहेत जिथे अजूनही स्त्रियांना शिक्षण मिळत नाही। बरं, मला एक सांगा, तुमच्यापैकी कोणाकोणाला काय काय व्हायचंय बरं? मॅडम मी डॉक्टर बनणार। अरे वा, डॉक्टर। तू ग? मॅडम मी शिक्षिका होणार। मॅडम मी पायलट बनणार आहे। अरे वा, पायलट। मॅडम मी आर्मी जॉईन करणार आहे। अरे वा, तुमची स्वप्न पण किती मोठी आहेत। तुमची स्वप्न ऐकूनच मला भारी वाटतंय। पण मला एक सांगा, तुमच्यापैकी कोणाला असं नाही वाटत की आपण समाज सुधारक व्हावं? म्हणजे मॅडम? म्हणजे आता तुम्ही जी स्वप्न सांगितली ती खूपच छान आहे। तुमचं स्वप्न काय, तुम्ही मोठं व्हावं, तुम्ही खूप पैसे कमवावे, पण यासोबतच आपण या समाजाला काहीतरी देणं लागतो, असं नाही वाटत तुम्हाला? मॅडम आम्ही आमची स्वप्न पूर्ण करून देशाची सेवा करणार आहोत ना? अगदी बरोबर आहे, पण तळागाळातल्या माणसांना सुद्धा आपली गरज असेल ना। मग आपण आपलं काम करता करता समाजसेवा करणंही तितकंच गरजेचं आहे। हो, पण ही समाजसेवा कशी करायची मॅडम? अन्यायाच्या विरोधात वाचा फोडू, बस। आज आपल्या देशात कशाला आपल्या शहरात कित्येक महिलांवर अत्याचार होत आहे, आणि जर हे सगळं थांबवायचं असेल तर आपणच एकमेकींची मदत केली पाहिजे ना। तुम्हाला पटतंय का सगळ्यांना? हो मॅडम। मग आपणच जर असे हात टेकले तर आपल्याला सक्षम बनवणाऱ्या सावित्रीबाई फुलेंना किती वाईट वाटेल सांगा बरं। आपल्या आई वडिलांना आपला खूप अभिमान वाटेल। यासाठी आपण काय करू शकतो ना, ही जिद्द उरी बाळगून मग पुढे चालायला लागेल। अहो, शिवबांना घडवणाऱ्या जिजाऊ साहेबांचा आदर्श डोळ्यापुढे घ्या। आपल्या समाजात आपण काय बदल घडवू शकतो ना याचा प्रयत्न करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःसाठी उभं राहायला शिका। ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी उभं राहायला शिकाल ना, त्या दिवशी कोणाचीच हिंमत नसेल तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची। मग सांगा मला, सगळेजणी स्वतःसाठी उभं राहणार ना? हो मॅडम। बदल घडतो, फक्त तो बदल घडवून आणणारा पाहिजे। तुमच्या आई वडिलांच्या तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत, त्यांची खूप मोठी मोठी स्वप्न आहेत की माझ्या मुलाने माझ्या मुलीने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे। म्हणूनच तर त्यांनी तुम्हाला या शाळेत शिक्षण घेण्यासाठी पाठवलंय ना, आणि हे कायम लक्षात ठेवायचं, हे विसरायचं नाही। मग तुमच्यावर अत्याचार करणारे हे कोण? तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या अंगाला हात लावणारे हे कोण? आणि जर असं होत असेल ना तर स्वतःमधली दुर्गा जागी करून त्या लोकांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम फक्त तुम्ही करू शकता, फक्त तुम्ही।
मी जाता जाता मला घडवणाऱ्या प्रत्येकाला आठवून मी फक्त एकच सांगेन तुम्हाला, तुमच्या इच्छाशक्ती पुढे जिंकेल असं आव्हान या जगात नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या कार्यक्रमाला आपण प्रमुख पाहुणे म्हणून लाभलात हे आमचं भाग्य. आपण इथे येऊन फक्त भाषणच केलं नाही, तर आमच्या विद्यार्थिनींच्या मनामध्ये क्रांतीची ज्योत पेटवली आहे. देश महासत्ता होण्यासाठी स्त्री सबलीकरण किती गरजेचं आहे हे तुम्ही आम्हाला दाखवून दिलं, त्याबद्दल आभार. यासोबत हा कार्यक्रम इथेच संपला हे मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मॅडम, ही आपली स्टाफ रूम. स्टाफची ओळख करून देतो. ह्या दिंडेकर मॅडम आणि हे फाळके सर. नमस्कार सर. तुम्ही कन्या शाळेत ज्ञानदानाचं काम करताय, खरंच खूप मोठी आणि खूप चांगली गोष्ट आहे. मुलींना कसलीही गरज असली तरी मला नक्की सांगा. मॅडम, अहो आपल्या शाळेला या मुलींनीच मोठं केलंय. मागच्या वर्षी आपल्या शाळेचं नाव कबड्डी आणि खो खो सारख्या खेळात राज्यस्तरीय पातळीवर पोहोचून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस मिळवलंय. अरे वा. या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून नेतृत्व करताना मला खूप अभिमान वाटतोय. हे बघा मॅडम, ह्या सगळ्या ट्रॉफीज आपल्याच विद्यार्थिनींनी आणलेल्या आहेत. पुण्यातील या भागातील स्कॉलरशिप मिळवणाऱ्या सगळ्या विद्यार्थिनी आपल्याच शाळेतून आहेत. अरे वा. म्हणजे आपल्या शाळेतल्या मुली फक्त खेळात नाही तर अभ्यासातही पुढे आहेत की? अहो एवढंच नाही मॅडम, सांस्कृतिक उपक्रमात देखील आपल्या इथून कित्येक विद्यार्थिनी पुढे गेल्यात. नृत्य, नाट्य अशा कलांसाठी आपण त्यांना नेहमीच प्रोत्साहित करत असतो. खूप छान. पण गुंजारी सर, एक सांगू का, तुम्ही ही शाळा ना अगदी स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे सांभाळताय. तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आभारी आहे मॅडम. मॅडम, शाळेतील मुली कशा स्वावलंबी होतील याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. अगदी बरोबर आहे. संस्थेच्या पुण्यामध्ये खूप शाळा आहेत, पण आपली शाळा त्या सर्व शाळांमध्ये अग्रगण्य असते. मला हे सगळं ऐकून खरंच खूप छान वाटलं. बरं, मला अजून एक विचारायचं होतं. आपल्या शाळेतल्या मुलींना कसली अडचण आहे का? म्हणजे सॉरी, मी अगदी थेट असा प्रश्न विचारतेय, पण कन्या शाळा म्हटलं की मुलींची काळजी घेणं आलंच ना? मॅडम, असं काही नाहीये. आपल्या विद्यार्थिनींना उत्तम सुविधा कशा मिळतील याकडे आम्ही काटेकोरपणे लक्ष देत असतो. आणि तसं काही वाटलं तर आम्ही तुम्हाला नक्की सांगू. मला अजून एक सुचवायचं होतं. प्रत्येक मुलीला सेल्फ डिफेन्स आलंच पाहिजे. म्हणजे स्वतःचा बचाव स्वतः कसा करावा याचं मार्गदर्शन जर त्यांना मिळालं ना तर बरं होईल. त्यासाठी एखादा कार्यक्रम ठेवा शाळेत. अगदी मॅडम. मला शाळेला भेट देऊन खरंच खूप छान वाटलं. अगदी मला माझ्या शाळेची आठवण झाली. धन्यवाद मॅडम. मॅडम, आपल्याला पुढील मीटिंगसाठी उशीर होतोय, निघावं लागेल. हो, माझ्याकडे आता जरा वेळ कमी आहे, पण मला शाळेत येऊन खरंच खूप छान वाटलं. चला, मी सगळ्यांचा निरोप घेते. मॅडम, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्या शाळेसाठी दिला त्याबद्दल मनापासून आभार. अहो नाही, या सगळ्या मुली आपल्या देशाचं भविष्य आहे आणि त्यांच्यासाठी मी कायम बांधील. बरं चला, येऊ का? जरा घाईत आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.